श्री गणेशाय नमः. माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला माझ्या लग्नाची व्हिडिओ कॅसेट दाखवणार आहे. तर माझं लग्न 23 जून 2018 साली झालं होतं. तर चला आता आपण बघूया माझ्या लग्नाची व्हिडिओ कॅसेट. इकडे आता चालू झाला आहे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. त्यानंतर असेल कुंकवाचा कार्यक्रम. अजून एक गोष्ट म्हणजे की ज्या दिवशी हळद होती त्याच दिवशी माझा कुंकवाचा कार्यक्रम आणि सुपारीचा कार्यक्रम एकाच दिवशी होता. सुपारी फोडण्याची विधी चालू झाली आहे आणि भटजी बुवा दोघांना गंध लावताय आणि त्याचबरोबर मंत्र देखील म्हणताय. सुपारी फोडण्यासाठी नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा असे दोघे जण बसले आहेत. आणि आता दोघेही मामा सुपारीला गंध लावताय आणि त्याचबरोबर अक्षता वाहताय. तर या ठिकाणी आता सर्व विधी पूर्ण झाली आहे आणि आता फक्त शेवटचा सुपारी फोडण्याची बाकी राहिली आहे. तर ती पण आता पूर्ण होईल. अशा प्रकारे आता सुपारीचा कार्यक्रम पूर्ण होत आला आहे. आता या पुढचा कार्यक्रम असेल कुंकवाचा. तर मी तुम्हाला याच व्हिडिओत दाखवणार आहे. तर आता एकदाची सुपारी फुटली. आता कुंकवाचा कार्यक्रम चालू होणार आहे आणि येथे माझी एंट्री झाली आहे. तर मी ही पैठणी घातली होती कुंकवाच्या कार्यक्रमासाठी. Speaker check. 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 इकडे विधी पूर्ण करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी माझे चुलत सासरे बसले आहेत आणि समोर ताटामध्ये कलश मांडला आहे. साईड बाय साईड इकडे फोटोग्राफर पोज पण द्यायला सांगायचे. Check. Check. इथे माझा कुंकू लावण्याचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे आणि आता मला सासरकडून सोन्याचा नेकलेस आणि पायातलं पैंजण दिलं आहे. आता इकडे नवरदेवाची एंट्री झाली आहे पूजेसाठी, म्हणजे पुढची विधी करण्यासाठी. नवरा मुलगा पाट्यावर बसला आहे आणि समोर आमचे तात्या बसले आहे. तात्या म्हणजे आमचे चुलते. तर इकडे भटजी बुवांनी त्यांच्या हातात पाणी दिलं आहे आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगत आहे. त्यानंतर 5 बोटं कुंकवाचे कलशला लावत आहे आणि गंध नवरदेवाच्या
कपाळाला लावत आहे आणि त्यावर अक्षता लावतील. आता नवरा मुलाला वस्त्र आणि नारळ दिला जातो. इकडे तात्यांचा फोटो काढून घेत आहे. तात्यांचा थोडा फोटोशूट होतोय नारळ देताना आणि वस्त्र देताना. त्यानंतर हा कलश माथेला लावून परत ताटामध्ये ठेवताय. असे 3 वेळेस करता, कारण की हे करण्याच्या मागे आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे हा कलश डोक्याला लावून परत ताटामध्ये ठेवला जातो 3 वेळेस. तर दादू काय हट्ट करतोय आजीकडे काय माहिती. आता मला पुन्हा बोलवले होते पूजेसाठी आणि कुंकू वगैरे लावण्यासाठी. तर त्यानंतर आता इकडे वटीभरण चालू आहे. मिनिमम 5 बायका किंवा त्यापेक्षा जास्त असल्या तरी चालतील. प्रत्येक जण येऊन मला हळदी कुंकू लावेल आणि एक फळ आणि त्याबरोबर अक्षता किंवा गहू असेल तर ते वटीमध्ये टाकतील. तर इकडे वटीभरण चालू आहे आणि या सर्व माझ्या चुलत्याच येत आहे मला हळदी कुंकू लावायला. ही माझी चुलत चुलती आहे. Speaker check. 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 तीजी बार मैनू अप लेने आ गया माया दे नाल मैनू जाया भी जाए कुंड चुकया भी जाए मुंह बोलया भी जाए कुंड खोलया भी जाए हाँ माहिया वे माहिया डोल सिपाहिया मैं दे नाल तुर जाना नहीं जाना मेरी माँ मैं दे नाल नहीं जाना दिन शगना 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 दिन शगना दा चढ़िया
मिलन वादाइयों नी साजन डोली लेके आना नी मेरा सजे चली ससुराल को अखियों में पानी